मस्साजोगमध्ये मध्यरात्री घरफोड्यांची मालिका उघडकीस आली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरासह गावातील 7 ते 8 घरांमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या घरात चोरट्यांनी घुसून कपाट फोडले असून घरातील वस्तू अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीस गेली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गावातील इतर घरांमध्ये कुलूप तोडून प्रवेश करत काही ठिकाणी मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 7 ते 8 घरांच्या म्हणजे काही काही घरांचे कुलूप तोडलेले आहेत फक्त. आणि माझ्यासह जे गावातील लोक आहेत एक 6 ते 7 त्या लोकांना सगळी उचकाउचकी करून कपाटाची घरात कुठं काय ठेवलंय का, काही लोकांचं गोल्ड गेले, काही लोकांची रोख रक्कम गेली आहे. आणि मी आणि माझे भाऊ यांचे कपडे ज्या कपाटात मागं घर पडलेले तर तिथं फक्त बघितलंय त्यांनी चोऱ्यांनी की काही सापडतं का तिथं. तर तिथं रोख किंवा कशाची दुसरी चोरी नाही झालेली, फक्त कपडे वगैरे सगळे त्यांनी अस्ताव्यस्त करून टाकलेले आहेत.